पुण्यातील जेधे सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं सायकलची दहीहंडी करण्यात आली. त्याकरता पुनीत बालन यांनी त्या ठिकाणी हजेरी लावली. जाणून घेऊया सायकलची दहीहंडी. यामध्ये 125 सायकली आणि त्याला दहीहंडी लावण्यात आली होती. या 125 सायकली गरजवान विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहेत. आम्ही दहीहंडीच्या माध्यमातून जो दहीहंडी उत्सव हा बालगोपाळांचा आहे त्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी आम्ही बालगोपाळांची दहीहंडी करतो. मागच्या वर्षी आम्ही अभिनव बालगोपाळ खेळण्यांची दहीहंडी केली होती. 1000 खेळणी आम्ही अनाथ मुलं, परिसरातील मुलं असं यांना वाटली होती. यावर्षी जेधे सोशल वेलफेअर फाउंडेशन व इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. मावळ तालुक्यातील गावांमध्ये जे अतिदुर्गम भागात गावं वसलेली आहेत तेथील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये जायला एक 8-9 किलोमीटरचा पायी चालत जावं लागत असायचं. त्यांची आम्ही निवड करून व परिसरातील परिसरातील गरजू विद्यार्थ्यांची निवड करून आम्ही त्यांना यावर्षी 100 सायकल यांचं वाटप केलेलं आहे. आता पुढच्या वर्षी देखील आम्ही पुनीतदादांनी मगाशीच जाहीर केलं तसं पुढच्या वर्षी देखील दोन्ही संस्थांच्या माध्यमातून याच ठिकाणी सायकल दहीहंडी होईल आणि त्या ठिकाणी 500 सायकलचं गरजू विद्यार्थ्यांना व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटप होणार आहे. धन्यवाद. टॉप न्यूज पण कुठे आली काल रात्री? काय करतो आजी कामल्यांना फोन. साऊंड बंद करायचं. येस फक्त दहीहंडीचे प्रश्न विचारा बाकी. हां हे बघ, पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, ह्या दोन्ही दुर्गम भागातले जिथे विद्यार्थ्यांना 8 ते 9 किलोमीटर जिथे रस्ते चांगले नाही आहेत, चालायला लागतं आणि स्कूलला जायला लागतं, तिकडे आतापर्यंत आपण 10,000 सायकल वाटप केली आहेत. तसंच आज दहीहंडीचा उत्सव आहे. या उत्सवात सामाजिक कार्य आणि समाजासाठी प्रबोधन करण्यासारखं एक कार्य आज जेधे सोशल फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशननी एकत्र येऊन सायकलची दहीहंडी केली आहे. या सायकल दहीहंडीमध्ये पुण्यातली परिसरातली मुलं असतील किंवा मावळ तालुक्यातले दुर्गम भागातली मुलं असतील, ह्या मुलांना आज आपण 100 सायकल ह्या दोन्ही संस्थेच्या वतीने आपण वाटप केली आहे. आणि म्हणून कारण टाईम खूप छोटा होता, जेव्हा कान्होजी माझ्याकडे आला होता, फक्त 10 ते 15 दिवस राहिले होते त्यांनी जेव्हा ही संकल्पना सांगितली होती. पण पुढच्या वर्षी नक्कीच ह्याच ठिकाणी दहीहंडीच्या दिवशी सायकल दहीहंडी परत होईल आणि 500 सायकल आपण ह्या दोन्ही संस्थेकडनं दुर्गम भागात आणि शहरी भागातले मुलांसाठी वाटप करू. बघा, मी गणेश मंडळ जे आहे ते नेहमी समाजात प्रबोधन किंवा परिवर्तन आणण्याचं कार्य हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते करतात. आज तुम्ही पाहिलं, आज संध्याकाळी 4 वाजता लाल महल चौकात, ऐतिहासिक चौकात संयुक्त गणेश मंडळांची दहीहंडी आहे. आज 35 मंडळांनी जे 20-20, 25 मीटर, 50 मीटरवर दहीहंडी साजरा करायचे, ते आम्ही सगळे एकत्र येऊन असा निर्णय घेतला आहे की ही ट्रॅफिकची कोंडी, ध्वनी प्रदूषण, पोलिसांवर ताण, प्रशासनावर दबाव हे टाळण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन एकच ठिकाणी ही दहीहंडी साजरा करणार. आणि आज संध्याकाळी 4 वाजता ते ऐतिहासिक चौक लाल महल चौकात ही दहीहंडी साजरा होणार आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. शहरातील बिटिया फाउंडेशन
त्याचप्रमाणे प्रियदर्शनी वुमन्स फोरम यांच्या वतीनं पोलीस आयुक्तांकडे स्वसंरक्षणाकरता त्यातल्या स्त्रिया आणि मुलींच्या करता विशेषतः पिस्तुलीचा परवाना मिळावा याकरता अर्ज करण्यात आला. जाणून घेऊयात याविषयीची ही माहिती. महिला सर्व विद्या फाउंडेशन, प्रियदर्शनी वुमेन्स फोरम, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटायला गेलो. तिथं आम्ही शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे. कारण का आजच्या तारखेला पुण्यामध्ये ज्या चिमुरड्यांवर, मुलींवर, महिलांवर बलात्कार, अत्याचार हे होत आहे, याच्या विरुद्धच्या ज्या विकृत मनोवृत्ती आहेत त्यांना ठेचायला पाहिजे. आणि आज कायदा आणि सुरक्षा व्यवस्था या काळामध्ये या सरकारने इतकी बेकार केली आहे, त्यामुळं आमची सुरक्षा आमच्या हाती. म्हणून आम्ही साहेबांना म्हटलं आम्हाला रिव्हॉल्वर लायसन्स द्या, आमची सुरक्षा, आमच्या लेकीबाळींची सुरक्षा आम्ही आमच्या हाती घेतो आणि या विकृत मनोवृत्तीला ठेचून काढतो. पुण्यातील कात्रज कोंढवा हा रस्ता सध्या वाहतुकीच्या विळख्यात आहे. त्या ठिकाणी अंडरपास रस्त्याचं काम चालल्यामुळे वाहतूक नियोजन पूर्णतः कोलमडलेलं आहे आणि त्याकरता पोलीस सुद्धा उपलब्ध नसतात. त्याची ही दृश्य. गणेशपेठेतील श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी कृष्ण जन्माचा सोहळा काल रात्री अतिशय दिमागदार पद्धतीनं करण्यात आला. याच प्रकारचा जन्म सोहळा भारतामध्ये अनेक मंदिरांमध्येही करण्यात आला. नमस्कार प्रेक्षकांनो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं संपादकीयमधून तुमच्याशी संवाद साधत असताना मला प्रेक्षकांनी अनेक वेळा फोन करून काही विषयांकरता आवर्जून भूमिका द्या असं सांगितलं. पण हे करत असताना कुठल्या विषयांकडे आपण जास्त लक्ष द्यावं याच्याही आम्हाला मर्यादा असतात आणि म्हणूनच आमच्या माध्यम, त्याची क्षमता, त्याची लोकप्रियता या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही त्यामध्ये बातम्या देत असतो. कोविड पश्चात कालावधीमध्ये आम्हाला त्यामध्ये जाहिराती आता मिळत नाही. तथापि आम्ही हा अंक अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न केला आहे. गेले 30 वर्षाहून अधिक काळ
पुणे वृत्तदर्शन सी न्यूज या माध्यमातून आम्ही तुम्हाला भेटत असतो. येत्या काही दिवसांमध्ये आम्ही नवीन विषयांसह पुन्हा आपल्याला भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.